हॅलो फ्रेंड्स, गणेश कड अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. आता आपण कंबाईन ग्रुप बी मेन्स 2022 याकरता जे जी एसला पेपर 1मध्ये जी एसचे जे 20 प्रश्न विचारले आहेत, करंट, माहितीचा अधिकार, लोकसेवा हक्क अधिनियम आणि संगणक, त्यांच्या उत्तरांचा अंदाजे उत्तरांचं एक्सप्लेनेशन बघू. आणि हे बघता बघता यामध्ये एक लक्षात घ्या, उत्तर ऑलमोस्ट सगळ्यांना माहीत झाले असतील, पण याहीमध्ये एक काय आयोगाचा करंटचा सिनेरिओ आहे, जे यापूर्वी मी एका यूट्यूब लेक्चरमध्ये सांगितलं होतं की करंट करताना करंटचे दोन भाग असतात. एक असतो स्टॅटिक, एक असतो डायनॅमिक. तर विद्यार्थी काय करतात, डायनॅमिक म्हणजे जे तुम्ही ऑलरेडी मॅगझिन किंवा इयरबुक आहे ते घेता, ते रीड करत बसता. राईट नाव आयोगानं आता परत एकदा स्टॅटिक आणि डायनॅमिक या पद्धतीने करंट सेट करायला चालू केलं, जे की या पेपर आपलं त्याचं एक उदाहरण आहे. त्यामुळे आपण ते बघू. उदाहरण काय आहे ते आपल्याला दिसेल. पहिला क्वेश्चन आलता 81 वा किंवा कुठल्याही सेटनुसार ते डिफरंट असतील. तर फिफा अंडर 17 वर्ल्ड कपबद्दल होता, पण कुठला वर्ल्ड कप होता तर महिलांचा, जागतिक महिला चषक 2022 बद्दल अयोग्य कथन निवडायचं होतं. अंडर 17 फिफा वर्ल्ड कप जर आत्ता विचारला असेल तर तुम्ही फिफा वर्ल्ड कप 2022चा जो मेन्सचा झाला त्याबद्दल देखील वाचा, किंवा जे रिसेंटमध्ये एशियन गेम्स सुरू आहेत किंवा एशियनच्या गेम्स जे चायनामध्ये सुरू आहेत त्याबद्दल देखील वाचून घ्या. चलो, हाच आपला अँगल राहील करंट अभ्यासताना. अंडर 17 महिला जागतिक चषक भारतात आयोजित केला होता, बरोबर होतं. हा चषक दर 3 वर्षांनी नाही. तर या ठिकाणी दोन्ही लॉजिक लावू शकला असता. समजा तुम्हाला माहीत नाही, पण लॉजिक इन द सेन्स मला ते म्हणायचं नाही की उगं कोणतंही, पण एक तर हा वर्ल्ड कप एखादा 4 वर्षाने होऊ शकतो, किंवा एखाद्या वेळेस मग दुसरा याकडा असू शकतो. काही लोकांनी या ठिकाणी 4 वर्षाचं लॉजिक लावलं असेल, पण ॲक्च्युली हा वर्ल्ड कप दर 2 वर्षांनी होतो आणि पहिला 2008मध्ये झाला होता. मग त्यानुसार जर हे उत्तर काढलं तर ऑप्शन नंबर 2 याचं उत्तर आहे. ऑब्वियसली फिफा वर्ल्ड कप जर नाव आहे तर त्याचं इथे तुम्हाला इंग्लिशमध्ये दिसेल फेडरेशन इंटरनॅशनल फुटबॉल असोसिएशन फिफा. त्यामुळे ह्या स्टेटमेंटमध्ये काही अडचण नव्हती आणि ही 7th एडिशन होती. हेही देखील स्टेटमेंट बरोबर आहे. 7 दुनी 14, 2008 + 14 2022. ओके, याबद्दल थोडीशी माहिती या ठिकाणी दिलेली आहे. इंडिया त्या ठिकाणी याचा आयोजक होता. ओके, आणि हे 7th एडिशन होती भारतामधली. देन सो ऑप्शन 2 त्याचं उत्तर आहे. आता हा आहे स्टॅटिक, करंटचा स्टॅटिक पार्ट, जो की तुम्ही करत नाही. त्या पद्धतीने या गोष्टी करायला सुरू करा. यासाठी तुम्ही एखादा आर्ट अँड कल्चर रिलेटेड, ह्याचा सोर्स मेनली कुठून तुम्ही म्हटलं तरी स्टेट बोर्डसारख्या गोष्टींमध्ये देखील जर अशा गोष्टी मेन्शन असतील तर त्या पॉईंट करून घ्या. ज्ञानपीठची हिस्ट्री असू दे, डान्सेस असू दे, फोक डान्स असू देत किंवा अवॉर्ड्स असू देत, त्यांचा जो बेस असतो दिस इज कॉल्ड अ स्टॅटिक हिस्ट्री. किंवा एखादा ऑर्गनायझेशनची स्थापना असेल, इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन असेल, कदाचित ते करंट न्यूजमध्ये येईल पण त्याचा इतिहास देखील विचारला जाईल. जसं की समजा कॉमनवेल्थची आत्ता परिषद झाली, पण तुम्हाला कॉमनवेल्थ कधी स्थापन झालं हे देखील विचारलं जाईल. दिस इज पार्ट ऑफ स्टॅटिक करंट. ओके, सो लक्षात घ्या, योग्य जोड्या निवडा. महाराष्ट्र दहीकाला, दहीकाला म्हणजे काय आहे की सेम दही हंडीच्या रिलेटेड असतो तो डान्स करता करता तसे थर रचायचे आणि वर असलेली हंडी फोडायची. सो ड ला ज्यावेळेस आपण 2 जोडतो तेव्हा आपोआप आपल्याला उत्तर मिळतं ऑप्शन नंबर 3. तरीही केरळचा मोहिनी अट्टम मोहिनी हे विष्णूचं अवतार आहे आणि त्या अवतारानं जो डान्स किंवा त्या अवतारामध्ये जो डान्स गृहीत धरला जातो तो मोहिनी अट्टम आहे. आंध्र प्रदेशमधून पण आपण नाट्यम वर्ण जोडू शकलो असतो. आणि गुजरात म्हणजे भवाई म्हणजे डोक्यावर ते माठ ठेवून डान्स करतात. सो ऑप्शन 3 याचं उत्तर आहे. नेक्स्ट, आता ग्रंथ किंवा बुक्स आणि त्याच्या जोड्या, आपण टेस्ट सिरीजमध्ये मी देखील एक बुक टाकलं होतं, त्यानुसार मी तुम्हाला म्हणलं होतं बुक्स वाचा, पॉसिबल झालं तर वाचा. शक्यतो एवढे सगळे बुक्स वाचणं शक्य नाही हेही मला समजतं, त्यामुळे हा प्रश्नाचं उत्तर यावंच असं कंपल्शन नाही. पहिले 2 प्रश्नाचं उत्तर यायला पाहिजे होतं. ओके, आता ग्लोरी हे नो बायोलेट ह्या बुलावायो यांनी लिहिलं. आता या ठिकाणी तुम्ही एक करू शकला असता की सहसा जर काहीच समजेना तर 1 2 3 4 हा एक ऑप्शन निवडायचा, अदरवाईज 4 3 2 1 ट्राय करा असं. यानुसार याचं उत्तर 2 आहे, पण मी काय म्हणतो हे मार्कवाला धरू नका, ज्याची या ठिकाणी गोळी बसली तो जिंकला. बरं चला, स्मॉल थिंग्स लाईफ दीज कोण होता, क्लायर किगन. नो वायोलेट बुलवायको ग्लोरी यावरनं देखील उत्तर मिळत होतं. ट्रॅकल वॉकर या ठिकाणी येतो हा. आणि शेवटचं होतं द 7 मून्स ॲट, हे होतं शेहान करुणा तिलका. तर ऑप्शन नंबर
याचं उत्तर आहे 2. 4 3 2 1. नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी कोणती राज्ये महादई नदी पाणी वाटपाच्या वादाच्या संबंधित आहेत? हा स्टॅटिक प्लस डायनॅमिक दोन्ही होता. स्टॅटिक का, तर महादई पाणी वाटप हा जुना आहे करार किंवा जुना वाद आहे. तो वाद सध्या परत न्यूजमध्ये होता आणि त्यामध्ये ॲक्च्युली 3 राज्य आहेत, महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा. सो इथं महाराष्ट्र पाहिजे होतं तिसरं, त्यामुळे तेलंगणा आंध्र प्रदेशचा संबंध नाही, त्यामुळे त्याचं उत्तर आहे अ आणि ब. ह्याचा सोर्स आहे यम लक्ष्मीकांत. यम लक्ष्मीकांतमध्ये महादई वॉटर डिस्प्यूट ट्रिब्युनल, गोवा, कर्नाटक आणि महाराष्ट्र, ते 3 राज्यांमधून वाहणारी नदी आहे. 2010चा डिस्प्यूट आहे. खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला फ्रेंच सरकारचा सर्वोच्च सन्मान शेव्हलियर डे आय ॲड्रेस डे आर्ट ऑफ यश डे सेस असा पुरस्कार मिळाला? ओके, त्यामध्ये उत्तर आहे अरुणा साईराम. याबद्दलची माहिती दिलेली आहे. नंतर नेक्स्ट, खालीलपैकी कोणत्या नद्या गोदावरीच्या उजव्या तीराच्या उपनद्या आहेत? आता जॉग्राफीचा प्रश्न विचारणं अपेक्षित नव्हतं, पण ठीक आहे, आपल्या फायद्याची पण गोष्ट झाली असेल. करंटमधला एक वाचण्याचं प्रमाण आपलं कमी झालं. या ठिकाणी इंद्रावती आपल्याला माहीत आहे गोदावरीला उजव्या तीराकडून येत नाही, तर ती येते डाव्या तीराकडून. गोदावरी, इंद्रावती, आणि इंद्रावती जरी आपण उडवलं असतं तरी आपल्याला उत्तर मिळत होतं अ ब क. पूर्णा देखील तिथून येत नाही, सो ड जरी उत्तर उडवलं तरी उत्तर मिळत होतं. नेक्स्ट, खालीलपैकी कोणत्या इनोव्हेशन ट्रेंडचा 2022 मध्ये कृषी तंत्रज्ञानावर अधिक परिणाम झाला होता? आता या ठिकाणी 2 ऑप्शन येऊ शकतात. कुणी आर्टिफिशियल इंटेलिजन्स मारेल, कुणी इंटरनेट ऑफ थिंग्स मारेल. सहसा हे 50-50 उत्तर राहील, हे सरळ सांगतो. दोन्हीपैकी एक कोणतंही आयोग देईल. मी आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर भर दिला होता, पण कदाचित हे देखील येऊ शकतं. ओके, नेक्स्ट, 55व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट महोत्सवात प्रतिष्ठित 20 शांताराम जीवनगौरव पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला? याचं उत्तर आहे विजय चव्हाण यांना 55वा राष्ट्रीय. हा डायरेक्ट पाठ करण्याचाच प्रश्न होता, अवॉर्ड्स पाठ करणे. नंतर भारत, मोझांबिक, टांझानिया यांचा त्रिपक्षीय, आता आपण काय करतो, लष्करी सराव करतो. जुने तर करूया, हँड इन हँड चायनाचा आहे, मग इतरही, पण जर एखादा नवीन झालेला आहे त्यातही या आफ्रिकन कंट्रीज जर त्यामध्ये सामील झालेले असतील तर हा फर्स्ट लष्करी सराव होता तिघांचा आणि संयुक्त सागरी सराव होता. आणि याची पहिली आवृत्ती कुठं होती, तर दार इल सलाम या ठिकाणी होती. PIBची न्यूज त्याला जोडलेली आहे. आणि हा पहिला होता, मेडन म्हणजे पहिला, इथं ठिकाणी असेल फर्स्ट एडिशन ऑफ द इंडिया मोझांबिक टांझानिया ट्रायलॅटरल एक्सरसाइज. ओके, नंतर दुलीप ट्रॉफी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? ऑब्व्हियसली क्रिकेट. दुलीप ट्रॉफीमध्ये ॲक्च्युली क्रिकेटच्या टीमचे 6 झोन केले जातात. ओके, हे 6 झोन या पद्धतीनं, मग साऊथ असेल, नॉर्थ असेल, ईस्टर्न झोन असेल, वेस्टर्न झोन असेल, नॉर्थ ईस्टर्न झोन असेल आणि सेंट्रल झोन, जसं की आपलं ते पॉलिटीमधला झोनल काउन्सिल सारखे. आणि ह्या 6 झोनमध्ये यावर्षी दुलीप ट्रॉफी जिंकलेली आहे साऊथ झोननं. ओके, दुलीप ट्रॉफीची सुरुवात झाली 1961-62 पासून. त्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015च्या अंतर्गत पदनिर्देशित अधिकाऱ्याला प्रोत्साहन देण्यासाठी व त्याची कार्यक्षमता वाढवण्यासाठी त्याला काय प्रदान करता येतं? तर एक लक्षात घ्या, त्यानं काम चांगलं केलं मग सेवेत पदोन्नती नाही. सेवेची पदोन्नती आणि लोकसेवा हा फरक आहे. हक्क अधिनियम सेवेतली पदोन्नती असेल त्याला लोकसेवा हक्क अधिनियम व्यतिरिक्त इतरही कामं चांगली किंवा त्याच्या एक्सपिरियन्सनुसार ठरणार आहे. सो डी उडवायचं, डी उडलं की तुम्हाला उत्तर मिळालं असतं. आणि याची कायद्यात ही तरतूद आहे त्याच्या डायरेक्ट. ओके, पदनिर्देश अधिकाऱ्याला प्रोत्साहन देण्यासाठी व त्याची कार्यक्षमता वाढवण्यासाठी काय काय आहे, तर यामध्ये तुम्हाला सरळ सरळ त्यामध्ये कुठंही सेवेत पदोन्नती दिसणार नाही. प्रोत्साहन रक्कम आहे, प्रशस्ती प्रमाणपत्र देता येईल, सेवा अभिलेखाबाबत नोंदी देखील घेण्यात येतील. नेक्स्ट, माहितीचा अधिकार अधिनियम 2005 अन्वये खालील विधानांचे अवलोकन करा. सदर कायद्याच्या कलम 16(1) मध्ये केंद्रीय मुख्य माहिती आयुक्तांच्या सेवा कार्यकाल व सेवेच्या अटी विहित केलेल्या नाही. तर केंद्रीय नाही हे संबंध कलम राज्याशी संबंधित आहे. केंद्रीयचं कलम हे आधीच आहे 12-13-14च्या दरम्यान. त्यानंतर त्यामुळे एक चुकलं. आणि 16(1) मध्ये सुधारणा अधिनियमाच्या कलम 3 नुसार ते ज्या कार्यालयात प्रवेश करतात त्या तारखेपासून 5 वर्षाच्या कालावधीसाठी हा शब्द सुधारित केलेला आहे नाही. त्यांचं ड्युरेशन कोण ठरवणार आहे? त्यांचं ड्युरेशन ठरवणार आहे सेंट्रल गव्हर्नमेंट. हे नवीन अमेंडमेंट आहे कितीची? 1 ऑगस्ट 2019ची. आणि सेंट्रल गव्हर्नमेंटनं तो 3 वर्ष आणि वयाची 65 असं ठरवलेला आहे.
आणि आपण टेस्ट सिरीजमध्ये देखील हा प्रश्न टाकला होता. यांच्या 2005 नुसार राज्य माहिती आयुक्ताच्या पदाचा व सेवा शर्तीचा कलम 13 नुसार नाही, तर या ठिकाणी आपण उलटं केलं तर केंद्रीयचं 13 दिलं तर आणि ॲक्च्युली राज्याचं आहे त्या ठिकाणी 16. आपण उलटं केलं तर आणि त्याचं एक्सप्लेनेशनमध्ये सांगितलं होतं. सेम त्यांचा कार्यकाल संसद ठरवत नसून सेंट्रल गव्हर्नमेंट ठरवता, हेही प्रश्न टाकला होता आपण त्या ठिकाणी. आणि 365. सो ते दोन्ही ऑप्शन उत्तर आहे त्याचं बोथ ऑप्शन. आपल्याला काय विचारलं आहे? दोन्ही विधाने म्हणजे कोणतं राईट आहे? तर दोन्ही विधाने चुकीची आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम. आता तिथे या 2005 कोणते कलम शासनात सार्वजनिक प्राधिकरणास दिशानिर्देश करण्यासाठी जारी केलेले आहेत? आणि पब्लिक प्रोव्हाइड्स द पॉवर्स टू गव्हर्नमेंट इश्यू डायरेक्शन्स याचा कलम आहे 24. हा याचा फॅक्ट्युअल आहे, निर्देश देण्याचा किंवा शासनाचा अधिकार. पॉवर ऑफ सेंट्रल गव्हर्नमेंट टू इश्यू डायरेक्शन आर्टिकल 24. ऑप्शन नंबर 1 त्याचं उत्तर आहे. नेक्स्ट, माहिती अधिकार अधिनियम 2005 नुसार खालील विधानांचे अवलोकन करा. न्यायालयाच्या अधिकारतेस आडकाठीच्या बाबतीत माहिती अधिकार 2005च्या 23 कलमांतर्गत सांगितलेले बरोबर आहे. आणि दुरुस्ती अधिनियमाच्या 4 मध्ये न्यायालयाच्या न्यायाधिकार क्षेत्राच्या संबंधात तपशीलवार तरतूद प्रदान करते, हे मात्र चुकीचं आहे. सो फक्त ऑप्शन 1 बरोबर, 2 चुकीचं. बार ऑन ज्युरिडिक्शन ऑफ कोर्ट्स. नेक्स्ट, महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 नुसार खालील विधानांचे अवलोकन करा. विधान 1, या कायद्याचे कलम 3 सार्वजनिक वितरणाच्या माहिती तंत्रज्ञान सार्वजनिक सेवांच्या वितरणाच्या माहिती तंत्रज्ञानाच्या वापराशी संबंधित आहे. चुकीचं आहे. कारण सांगतो, आपण टेस्ट सिरीजला देखील हा प्रश्न सेट केला होता आणि त्यामध्ये मी एक्सप्लेनेशन करताना काय म्हणलं होतं, सध्या i7 हे एक प्रोसेसर इंटेलचा फेमस आहे, तर त्यावरून लक्षात ठेवा 7 म्हणजे माहिती तंत्रज्ञानाचा वापर लोकसेवा देण्यासाठी आत्ताच्याच परवाच्या टेस्ट सिरीजमध्ये. सो एक चुकीचं आहे आणि या ठिकाणी कलम 7 असल्यामुळं 3A पण संबंध नाही. सो दोन्ही विधाने चूक आहेत. नेक्स्ट, क्वेश्चन आहे, IT अधिनियम 2008 मध्ये 2000च्या तुलनेत कोणते मोठे बदल केले आहेत? तर त्याच्यामध्ये पूर्वी फक्त डिजिटल सिग्नेचर हा एक शब्द होता कलम 3 मध्ये, तर कलम 3A नुसार पुढेही विचारू शकतात. आता सध्या 3A नुसार इलेक्ट्रॉनिक स्वाक्षरीला कायदेशीर, सो इलेक्ट्रॉनिक सिग्नेचर ही देखील गोष्ट वाढवण्यात आली. सो ऑप्शन नंबर 3 हा बदल आहे त्याच्यामध्ये मेजर दिलंय त्याचं. नेक्स्ट, खालीलपैकी कोणता प्रकल्प हा ग्रामपंचायतीला भारतभर जोडणारा आहे ज्याची निर्मिती BBNL द्वारे झालेली आहे? ते आहे भारतनेट प्रोजेक्ट. हा जुना प्रोजेक्ट आहे 2012चा. ओके, भारतनेट ऑल्सो नोन एज भारत ब्रॉडबँड नेटवर्क लिमिटेड आणि सेंट्रल पब्लिक सेक्टर स्कीम आहे. 25 फेब्रुवारी 2012 तिची स्थापना आहे आणि भारतनेट प्रोजेक्टमध्ये तिचं कॉन्ट्रीब्युशन आहे आणि त्यामध्ये विलेजला किंवा ग्रामपंचायतींना नेटद्वारे जोडणे. ओळखले जात नसताना खाजगी संभाषण ऐकण्याची क्रिया म्हणजे कोणत्या प्रकारचा हल्ला होय? आता या ठिकाणी मराठीत सुद्धा कानावर पडण्यावरनं तुम्हाला लक्षात आलं असतं. आणि ऑप्शन 2 एवेस ड्रॉपिंग. ओके, व्हॉट इज एवेस ड्रॉपिंग. आणि पण हा प्रश्न येणं ॲक्च्युली पाहिजे, कारण तुम्हाला मराठीत जरी वाचलं तर त्याचं उत्तर आलं असतं ऑप्शन नंबर 2. संगणकावर दूरस्थपणे लॉग इन करण्यासाठी कोणता प्रोटोकॉल वापरतात? दूरस्थपणे म्हणजे रिमोटली लॉग इन विचारलंय तर HTTP तिथं येणारच नाही. सिम्पल मेलच्या संबंधित आहे, तुम्हाला मी सांगितलं होतं. त्यामुळे 2 उडले. डोमेन नेम सिस्टीम हा फरक वेगळा आहे. सो उत्तर राहतं टेलनेट. आणि टेलनेट कसं लक्षात ठेवा म्हणलं होतं मी माझ्या लेक्चरमध्ये, तर शेपटी लांब असते तोंडापासून. सो रिमोटली लॉग इन इंटू कॉम्प्युटर. सो ऑप्शन नंबर 1 याचं उत्तर आहे. इकडं कुठेही जात नाही. हा आपल्या HTTP वेबसाईटच्या रिलेटेड आहे, सिम्पल मेलच्या रिलेटेड आहे, डोमेन नेम सिस्टीम डिफरंट आहे, डोमेनच्या रिलेटेड आहे. आता नंतर ICTच्या फ्रंटियर सीमावर्ती एरियाज किंवा सीमावर्ती भागात R&Dची कार्य हाती घेण्यासाठी 1988 मध्ये विभागाच्या प्रशासकीय क्षेत्रात वैधानिक सोसायटी म्हणून टिंबची स्थापना करण्यात आली. 1988 म्हणजे आपण एक तर तसंही उत्तराकडे जाऊ शकला असता CDAC, कारण हे नंतरचे आहेत. हे गव्हर्नन्स, हे IT फॉर मासेस हे नंतरचे आहेत, तर याचं उत्तर आहे CDAC. पण याचा सोर्स बघायला गेलं तर मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचं जे सरळ पहिलं आहे पेज, त्याच्यावरच तुम्हाला हे
R&D सोसायटी म्हणून सेंटर फॉर डेव्हलपमेंट, आणि तिथलं हाय असं वाक्य इन ऑर्डर टू टेक अप R&D वर्क इन ITC इस्टॅब्लिश 1988, हाय असं वाक्य तुम्हाला भेटेल. सो याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4. ॲनालिसिसचं पर्पज हे आहे की तुम्हाला उत्तरं तर माहीत होतील, पण त्याचबरोबर तुम्हाला सध्या करंट जे आता कंबाईनची 2023ची परीक्षा आहे त्यामध्ये तुम्ही स्टॅटिक करंटवर देखील भर द्या. त्याबद्दल आपण एखाद्या वेळेस एक व्हिडिओ बनवू. सध्या मार्क काढा, यामध्ये काही उत्तरं वेगळी असू शकतात आयोगाची, आपण आपल्या पद्धतीने उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे. ओके, थँक्यू.